बुलावूनला जासू. आबा कोणला बुलावूनला जाय रे होतं बाई. ओ काकीची गरज असू. खूप बाई ना वय खेलूबाई आईसेत ना, तर दुई जणीला बुलायले बिन काय संध्याकाळी इथंच जेते दुई जणी. हो अशी तर आवत बी नाही वय आईसे तिथं बुलायले बिन. पर बाई पाहुणचार का बनाव बिन तर भरभऱ्या बनाव बिन भरभऱ्या. काय का भरभऱ्या तिथं येऊ कोणतो नवीन पाहुणचार आहे तर होट माय. नव न येतं जुनं पाहुणचार आहे. कोणी कोणी मालपोहा कसे ती अना वन नारियल को टोकर मारा का गारी स्टार्टर होसे ती ऊच आहे. सीता अशी काही नाही सांगत मालपोहा को पाहुणचार करम कसे मून भरभऱ्या कसे होतं मला भी हसी जायगे बाई. अहो देख इनला भी आवडत ती मालपोहा अना फुब्बाईला बी मस्त आवडत ती. मस्त आवडील का खासे नाही तर दुसरं पाहुणचार नाही खाय आवडील का मून काय का मालपोहाच बनायले बिन. सी कायला फटरस कर बिन तर आलपोहा ना मालपोहा मस्त गुलाबजामुन को पॅकेट आणले बिन अना बनायले बिन. होट माय एक गण बनाय तो फुपाबाईसाठी तर कसे येऊ गोली गोली काय को खाणं आहे कसे काही धडकी ना वडकी कसे मस्त ये करी रतीस कसे कुसुम बुड्ड्या नाही तर मालपोहा कसे येऊ काय काय कसे गोली गोली गोल गोल. हां बराबर असतं काही नाही तर गुंजा बी मस्त होसेत. आपलं पोवारेन मा केता रंगाना रंगाना वानाना वानिका पाहुणचार होसे ती मालपोहा सुकुडा आटेर अना गुंजिया अना भाई दूध मागा गुंजा तर एक नंबरच लगस ती नाही का बाई. गुंजा की बनाय रवता पर फुब्बाईला भावत नाही गुंजा. उनको आंगला खाजा सुटसे मोन मालपोहा को पाहुणचार बनाव बिन. हो पर मी ना अजवरी काही मालपोहा बनाई नाही सेव मोला नाही आवती. सी सोपास्त सेती व उनला का विद्या लगस येता. हो पर तुम्ही रहो तबज बनाऊन बिगड़ बागड़ हो जायत बाबा मरो हातला का. नाही होती बिगड़ बागड़. तू एक पाव चावल टाक दे फिजनला. बापा मालपोहा बनाव बिन कसं ना अधिक चावल फिजनला टाक कसं काय कोसाठी चावल फिजनला टाकू. मालपोहासाठी नाही का पीठ नाही लगा का अना कणिक लगसे तर चावल फिजनला टाकणं मस्त ओला थोडंसं ओवा रावणं ना मग जसं अनारसा को पीठ करत ना तसं पीठ करणं तर मस्त खुसखुसा होसे ती मालपोहा. सी येतो फटरस करम को बाटा रवाना मैदा का बनाव बिन. मोरे आई भी तर तसंच बनावसे रवा मैदा का. नाही कल्पना रवा मैदा का काही धड नाही लगती. मी सांगू सु तशी कर. तू एक पाव चावल फिजनला टाक अना 2-3 तास ठेव जो अना मग थोडंसं वारायला जो ना खल माता अब कांडन किस नाही तर मिक्सी माला का पिसले जो ना मस्त ये का कसे ती वाला गारले जो मोला भी शब्द नाही आवती मस्त छानले जो अना मग मी आवसू उतला का. हो अधिक दूध बी तर लगसे ना मालपोहासाठी थोडंसं दूध से आज एक हात पाव. एक पाव दूध तर ढेर हो जाए. इलायची लवंग ना सूट से का घर सूट की से पर इलायची लवंग ना ती. मी अशी करू सू अब खेलूबाईला ना फुपाबाईला सांगन जासू उतक उत सांग देसू आणि मग आवता आवता दुकान पडलं का आणलेसू लवंग लायची. हो ना येऊ गुरोज बनावीन का तर काही खारोती को नाही बनावणं पडे का बनावीन तर. सी तर लाखोरी का दाना ना हाती का रात वाजता छिलछाल करा ना उनला अशी कर तू पाणी मा फिजन टाक दे. मी उतला का आवसू आणि मस्त सिलपरा बाट देसू चटरो चटरो मिक्सी मा बाटना तर नुसतं चिकन होसे. काकी जी को घर कन जायचे रहसे होता आपला वापा भी उतसते ती तर बुलावून भी जाओ आणि वापा परा चली जाओ. वाहनलं का कांदा का पानाना संभार आणले हो मग 10-12 कायला जाबीन उत. मी आणूसू संभार ना कांदा का पानाना सांग भी देसू. तू चावल फिलनला टाक दे आणि वय लाखोरी का दाना भी पाणी में टाक दे. ठीक से मी कर ठेवूसू. तोरी सासू भी नहीं दिस रही से ना फूफाबाई कहाँ से था चाय पिवन बुलाव नाही ती मी. वय 2-3 जणी वापा परा गई से ती कोडका दिन को होतो वापाईनला तर फूफाबाई कसे मी भी देखले सु कसे वापा कसा काय से तिथं कसे या आणि बसकर का करू कसे तर 2-3 जणी गई से ती बाई वापा परा. सकाळीच बुलावून काय होतं सकाळी भी घर का कामच रहो से ती. बंटीला काय जाय बेटा जरा सो बुलाय कर आंजे उनको यानको पाहुन इनला तर कसे मुला लाजलं कसे मी नाही जाऊ कसे मून काय अब दुपारी खाली पण रवसे तर बुलाव नाही गई बाई तर ये भी वापा पराच गई से ती. बापा या का करे से ते आणि कमला माये मी तुमरो लहान अंगला काही सांदोडी मालका मी गेव रस्ताला का कोण जासे अधिक फिरायला का उतर दे के बाई तर कोणीच नव्हता तर इथं आई घर को मंगल का काळी फटा आली जा नाही ती इथं तर बाई की नाही पाहुणींला बुलावणला तर इनको संगच गोष्टी सांगत बस गई. मी भी तर पाहुणींला बुलावून लाईसे व
कांगई तर दिसत भी नाही ना. गावात नाही चली गई फुफाबाई. नाही काकीजी, जानला से ती पावनी गाव. अब 2-3 दिवस रवण की सेती. होय वापा परा गई से ती मरो सासू संग. मी बी बोलावणला चाहती. संध्याकाळी तू स्वयंपाक नको करजो. आमरे इथनच पावनी को स्वयंपाक रे. ठीक से ना काकीजी. फुफेजी मरे तर पहिली बारच आई ती नाही फुफाबाई. मी बी एखाद साडी ले लेऊ कसू. हो आमरे बी दुकोटोकी साडी ले खरानी सेन. 500 की भाई कहत बाबा. हो तर दुकोटोकी साडी काही महंगी नाही लेत ना. रोज घर पेरणं पडसे ना फाडफूड करणं पडसे. ठेवत नाही दुकोटोकी साडी. हो आई गिन्न बी तशीच कईन. आणि उन्नच आणीन बाई लेखर. हां मी न बी तब गठ्ठावाला आहे तो कजावरला का 2 साडी ले लेतो. वांकीच दे देऊन कसू एखाद साडी. कोणी को हलको जवळ तर कोणी नाही कर गाव ना. पर यो मानपान आहे आईस ती फुफाबाई तर दे देऊन कसू एक साडी. बापा शांता तुरा वापा तर कोडकनला काय द्यायची ती. हो काकीजी सकाळी देखूसू अब टाइमच नाही भेट रही से. फुफाबाई आमरा घर चाय पिवन चालो भला. चाय पिवन बोलावणं चाहिए मी. हात पाय धुवसू ना मग आवसू. हो ना काकीजी तुम्ही पाहुणेला मस्त काम सांगाच हो. काय गो काम सांगेल तर मी ना. मस्त बापा कोडकनला फुफाबाईला लिजा येतात. फुफाबाईच कसे घर बस बस के मला तरस हवसे कसे तर चल कसे उतवा पैन पर तू जासेस तर मी बी आ जासू कसे मोहन ले जाए तो बाई. पाहुणेला का काम सांगून का सी मजाक करेव काकीजी. काकीजी संध्याकाळ को खेलू बाई को ना फूफा बाई को आमरा घर जेवण से तर तुम्ही उनको स्वयंपाक नको बनाव. कायला तर वरावून दे ना शांता. इथंच जेवून मी के तो खासू तर 2 घास को मोर जेवण. नाही फुफबाई असं कसं होय. फुफ्याची मर्या तर तुम्ही पहिलो गणच आमरा गाव आयात तर मून गय जेवण ठेव देसू ना. असे बी मी तुम्ही आवश्यक तर जेवण ठेवसूच ना. असो एकटो जीव लगा सेव कोतो काम मा दिल नाही लगा तर मी काय माय घर जाऊन ना 2 दिवस राहून तर जीव गमन होय. भगवान ना उनको पहले मला काही नाही उठायले रे का जाने बाई. एकटो जीव लगा सेव. नो करो फुफाबाई. एक नाही एक दिवस सबला जानोच रवसे. साजराच होता हो बाई. साजराच होता होय. सकाळीच बाहेर कर जानला बसाना वाणीच पड्या. ब्रेन हॅमरेज काका तर भयव काही डॉक्टर न 5 मिनिट मा उडाय गया. नको रो ना फुफाबाई. जेव होणं होतो वो भय गयो. भगवानला एवच मंजूर राही रे. तर तुमरा तर टुरुपुटुन का बियाना बर भय गया से ती नाती नत्रू का भय गया से तुम्ही. कोणी तर बिचारी जवान विधवा होसे ती. हो सेता हो बाई पर जलम जुग को जोड़ा जसे तर जीव वाणीच लगसे. रो नको फुफाबाई. चलो आता सब जणी फुफाबाई संग तुम्ही बी चाय पिवन चलो सब जणी आमरा घर. नाही हो मी नाही आऊ. मला घर काम से ती दुकान बरा बी जानको से ना थोडीशी वाफा भरला का कांदा का पाना ना संबार आणलेसू. चलो ना ताबा असे कायला करत होतं. बडो मान दे कसे बाबा. फुफाबाईला चाय पिवन बोलाव नाही मून. तुम्ही भी चलो. टाइम नहीं लगा चाय बनाओ. गैस पर आज बनाऊं कसे काही इस्तो पेटाऊं कसे का. 5-10 मिनिट मा चाय पिओ मस्त गोष्टी माष्टी होय ती मग लगेच तर वापा परा जाओ. काही टाइम नाही लग. आणि अब बहुत टाइम से स्वयंपाक बनाऊन ला आप पासून बनाव सेव का तर. चल बाबा तू भी बड़ी जी देली सेस. चलो तो फौर परिवार वनसंज को आमरो फुफाबाई को जेवण से आमरा घर तर मालपोहा बनावसू तर तुम्ही बी आवा जेवण कर. आणि चॅनल पर नवीन रहो तो चॅनलला सब्सक्राइब करो, लाइक करो, कमेंट करो, शेअर करो. धन्यवाद.